ई-KYC करत असताना काहींनी चुकीचे ऑप्शन निवडले, काहींनी ई-KYC भरून सुद्धा त्यांना काही तांत्रिक बाबींमुळे त्याच्यामध्ये लाभ हा मिळत नव्हता. त्यात काही चुकीचे ई-KYCच्या फॉर्ममध्ये ऑप्शन त्यांनी निवडले गेल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा 31 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली. ती मुदत ही आता या महिन्याच्या कालावधीपर्यंत आम्ही वाढवत आहोत. म्हणजे 30 एप्रिलपर्यंत ती मुदत ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकींच्या सूचनेनुसार ती वाढवण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण आज सर्वात महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. लाडकी बहीण योजना, जर तुम्हाला लाडकी बहीण योजना येत असेल आणि जर तुम्ही हे काम केले नसेल तर तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेतून वंचित राहावं लागणार आहे. तर लाडक्या बहिणींचा हप्ता आता कधी येणार आणि कोणकोणत्या बहिणी यापासून वंचित राहणार आहे आणि या योजनेमधून बाद करण्यात येणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर हा हप्ता बंद झाला असेल तर तुम्हाला काय करावे लागणार आहे हे आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वप्रथम समजून घेऊया की लाडक्या बहिणींसाठी आता फक्त 5 दिवस उरले आहेत, म्हणजे 30 एप्रिल आहे. त्या अगोदर जर तुम्ही KYC केली नाही तर तुमचा हा हप्ता बंद होऊ शकतो. तुम्हाला आता हा हप्ता मिळणार नाही. त्याचबरोबर जर शासनाने नवीन नियम जारी केले तर तुमच्याकडून पैशांची वसुलीसुद्धा करण्यात येईल. म्हणून जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी खरोखर पात्र असाल तर तुम्ही KYC करणे खूपच गरजेचे आहे. 30 एप्रिलच्या आतमध्ये KYC पूर्ण करून घेणे गरजेचे आहे, नाहीतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. यानंतर तुम्हाला हा लाभसुद्धा कधीच मिळणार नाही. लाडक्या बहीण योजनेतून तुम्हाला वंचित राहावं लागणार आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही लवकरात लवकर तुमची KYC पूर्ण करून घ्या. आता दुसरा जो प्रश्न आहे महिलांच्या मनामध्ये की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो केव्हा मिळणार आहे? 2,000 रुपयाचा, म्हणजे दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार आहे का? 1,500 प्लस 1,500. आपण बघितलं, जर महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला आहे, परंतु आतापर्यंतसुद्धा मार्च आणि एप्रिलचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही. एप्रिल महिना हा संपत आलेला आहे आणि हा तुम्हाला पैसे जमा झालेले नाही. आता मग यापुढे काय करायचे? महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला जो हप्ता जमा होणार आहे तो फक्त मार्चचा हप्ता आहे. एप्रिलचा हप्ता हा तुम्हाला जमा होणार आहे की नाही? तुम्हाला दोन्ही हप्ते मिळणार आहेत की नाही? कारण त्याच्या मागे एक रिझन आहे. एप्रिलचा जो हप्ता आहे तुम्हाला तो खरोखर मिळणार, कारण 30 तारखेला तुम्हाला हा हप्ता मिळेल का? 30 तारखेच्या पूर्वीच तुम्हाला KYC पूर्ण करून गरजेचे आहे. एप्रिलचा हप्ता तसेच त्याचबरोबर आता महिलांच्या मनामध्ये शंका आहे की एवढा विलंब का होत आहे KYCसाठी? तर KYC करणे खूपच गरजेचे आहे. मुदत संपल्यानंतर महिलांनी जर KYC केली तरीसुद्धा तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही. मार्चचा हप्ता तोपर्यंत मिळणारच नाही जोपर्यंत तुम्ही KYC करणार नाही. सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे KYC लवकरात लवकर पूर्ण करून घ्या, कारण त्यानंतर सरकार तुम्हाला शेवटची संधी देणार आहे आणि जर तुम्ही KYC पूर्ण केली नाही तर तुम्हाला या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे. त्यानंतर सरकार तुम्हाला शेवटपर्यंत केव्हाही लाभ देणार नाही. म्हणून KYC करून घ्या. त्याचबरोबर यातून सुमारे 69 लाख महिला या योजनेमधून बाद करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये आणखीन KYC झाल्यानंतर सुद्धा महिला बाद होणार आहेत. म्हणजे सरकारचा जो पूर्वीचा आकडा होता 2,69,000, त्यापैकी आता 69 लाख महिला या बाद झालेल्या आहे. 75 कोटींच्या दरम्यानमध्ये आता महिलांच्या संख्या राहिलेल्या आहेत. तर महिलांसाठी महत्त्वाची बातमी आज आपण घेऊन आलेलो आहोत. 30 एप्रिलच्या आतमध्ये जर तुम्ही KYC केले नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. आणि तुम्ही जर 30 एप्रिलच्या आतमध्ये KYC केली तर सरसकट महिलांना एप्रिल आणि मे असे दोन्ही हप्ते एकत्रित जमा होण्याची शक्यता आहे.